विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा सुरू असताना कृषी मंत्र्यांचा मोबाईलवर कथित जंगली रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी माणिकराव कोकाटेंनी सामान्य शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। जंगली रमीचा विषय हा छोटासा आहे, तो एवढा मोठा का केलाय असा सवाल माणिकराव कोकाटेंनी उपस्थित केला आणि एवढंच नव्हे तर मी काय गुन्हा केलाय का असा सवाल माणिकराव कोकाटेंनी विचारला। राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेले आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे। म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? हो कृषी मंत्री साहेब, तुम्ही गुन्हा केलाच नाही। गुन्हा महाराष्ट्राच्या जनतेनं केलाय। नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांनी केलाय। कोकाटे साहेब, तुमचा गुन्हाच नाही, गुन्हा शेतकऱ्यांनी केलाय। कृषी मंत्री म्हणून तुम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडाल, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्याल अशी वेडी आशा शेतकऱ्यांनी बाळगली, हा त्यांचा गुन्हा आहे। राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या दारातून त्यांच्या अंत्ययात्रा निघतात, तो त्यांचा गुन्हा आहे। तुम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी 2 मिनिटं विरंगुळा म्हणून मोबाईलवर पत्ते लावले, तर त्यात कृषी मंत्र्यांचं काय चुकलं? प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेले आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, काय झालं काय असं? माणिकरावजी, तुम्ही म्हणालात मी विनयभंग केला का? अगदी बरोबर प्रश्न विचारला तुम्ही। विनयभंगापेक्षा भयंकर परिस्थिती शेतकरी जगतो रोज आणि रोज। कर्जाच्या परतफेडीसाठी सावकारांनी शेतकऱ्याच्या उमऱ्याची माती ठेवली नाहीये। सावकार पैशासाठी बायका पोरांसमोर शेतकऱ्याला शिव्या देतो ना, तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं होतो। जिल्हा बँकांचे वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या पै पाहुण्यांसमोर पाणउतारा करतात ना, ते भयंकर असतं। शेतात पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि मुलांच्या शाळेच्या फीसाठी पैसे देता येत नाही, ही अद्भलता 100 मरणांपेक्षा जास्त असते। ते जाऊ द्या हो, कोळपणीसाठी बैल नाही म्हणून तुमच्याच वयाच्या एका शेतकऱ्यानं खांद्यावर नांगराचा जू घेतला, तेव्हा त्या शेतकऱ्याला किती अपमानास्पद वाटलं असावं। विनयभंग केलाय का हा प्रश्न विचारण्याचा तुमचा हक्कच आहे। म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रमी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? तुम्ही विम्याबाबत बोलता तेव्हा शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करता, तेव्हा लाखाच्या पोशिंद्याला काय वाटलं असेल? तुम्ही पत्रकार परिषद घेणार, शेतकऱ्यांची माफी मागणार असं आम्हाला वाटलं होतं, तुम्ही तर शेतकऱ्यांना सुनावलं। आज उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस आहे। अजितदादा, तुम्हाला शेतकऱ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आता शेतकऱ्यांना एकच रिटर्न गिफ्ट हवंय, शेतकऱ्यांना या फुकटच्या मगरुरीपासून मुक्ती द्या। योगेश खरे, झी24 तास, नाशिक। तर राज्याच्या कृषी मंत्र्यांची आजची वक्तव्य आपण पाहिली। सकाळी खरं तर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली। गेल्या 3 दिवसांपासून राज्यामध्ये जो माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला वादंग निर्माण झाला, त्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या। त्यामुळे माणिकराव कोकाटे आज कुठेतरी राजीनामा देतील, काहीतरी दिलगिरी व्यक्त करतील अशी आशा होती, मात्र माणिकरावांनी ते काहीच केलं नाही। काय नेमकं या संदर्भातलं सगळं वातावरण, राजकीय वातावरण पेटलंय? जिथून माणिकराव येतात त्या सिन्नरमध्ये नेमकं काय वातावरण आहे? शेतकऱ्यांना नाशिक मधल्या काय वाटतंय जाणून घेणार आहोत। यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले जातात थेट नाशिकमधून, आणि त्याचबरोबर माझी सहकारी मनशी पाठक, जिने संपूर्ण अधिवेशन कव्हर केलं। आपण मनशीकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा सगळ्यात आधी आपण जाऊया योगेशकडे। योगेश, आपण पाहिलं की खरं तर गेल्या सातत्याने जेव्हापासून कृषी मंत्री पदाचा पदभार त्यांनी घेतलेला आहे, तेव्हापासून सातत्याने अशी वेगवेगळी वक्तव्य माणिकरावांनी केली आहेत। सातत्याने अडचणी वाढत आहेत, मात्र माणिकरावांची बेताल वक्तव्य कमी होताना दिसत नाहीयेत। आणि आज तर कहर म्हणजे मी विनयभंग केला आहे का, इतका काय हा मोठा गुन्हा आहे का, असं करत त्यांनी आपल्या चुकीचं समर्थन केलंय। कुठेतरी दिलगिरी व्यक्त करतील असं वाटत होतं, पण
पण त्या संदर्भात एकही वक्तव्य किंवा तसा सूर अजिबातच दिसला नाही. खरं अनुपमा, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही, मात्र त्यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलेलं आहे की जर मी रमी खेळत असेल तर हे सिद्ध झालं तर मी राजीनामा देईन. त्यामुळे एकूणच आता त्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी, CDR रिपोर्ट तपासावे आणि माझ्या विरुद्ध हे षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी या ठिकाणी केला. मात्र हे बोलताना त्यांनी काही अनावश्यक गोष्टी अधिक या ठिकाणी उद्धृत केल्या. त्यामध्ये मी विनयभंग वगैरे केला आहे का, किंवा मी शासन भिकारी आहे का, किंवा अजून अनेक गोष्टींमध्ये ते जरा अधिक बोलल्यामुळे आता मोठी चर्चा या ठिकाणी निर्माण झाली आहे. खरं म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सरळ साध्या स्वभावाचे आणि थेट तडकाफडक बोलणारे नेते आहेत. हे नाशिकमध्ये सिन्नर मतदारसंघामध्ये सर्वांना माहिती आहे, मात्र राज्याला हे माहिती नाही. त्यांचं बोलणं हे याच पद्धतीनं झालेलं आहे. गेल्या 25 वर्षात ते आमदार अशाच त्यांच्या तडकाफडकी स्वभावामुळे लोकप्रियते त्यांच्या मतदारसंघात राहिले आहेत. मात्र आताची परिस्थिती तशी नाही. ते कृषी मंत्री आहेत. बोलताना त्यांनी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द हा भान ठेवून उच्चारला पाहिजे, बोललं पाहिजे. शेतकरी हा सगळ्यात संवेदनशील खातं म्हणजे कृषी विभाग असतं आणि नेहमीच कृषी विभाग हे नेहमीच कृषी मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे यापूर्वीही चर्चेत राहिलं आहे आणि ते आता माणिकराव कोकाटे यांच्यामुळे पण चर्चेत राहिलं आहे. खरं म्हणजे माणिकराव कोकाटेंचा स्वभाव आणि कृषी मंत्रीपद हे खरं म्हणजे कुठेही त्याचा ताळमेळ लागत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. त्यांचं जे काही काम खूप मनाने करतायत, खूप ठिकाणी ते फिरतायत, अनेक योजना राबवतायत, मात्र त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या काही कृतींमुळे ते अनेक ठिकाणी अडचणी सापडत आहे. आज सुद्धा त्यांच्या खुलाशाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा त्यांनी ज्या योजना नवीन आणल्या त्याच्या प्रेस कॉन्फरन्स करताना त्यांच्याकडून अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्यामुळे आता ते पुन्हा वादग्रस्त झाले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होऊ शकते, अधिक आंदोलन त्यांच्या विरोधात राज्यामध्ये तीव्र होऊ शकते. अगदी योगेश, आणि खरं तर त्यांच्या या सगळ्या वक्तव्यामध्ये आणखी एका वक्तव्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्याच विषयी आपण आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. शासन भिकारी असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला. काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. तेव्हा माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही. आणि शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, 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 शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. तेव्हा असं सातत्यानं माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच त्यांची सुरू आहे जेव्हापासून त्यांनी कृषी मंत्री पदाचा हा सगळा पदभार स्वीकारलाय. आणि या संदर्भात आणखी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया थेट मनर्शीकडे. माझी सहकारी मनर्शी सध्या आपल्या बरोबर आहे. मनर्शी, संपूर्ण अधिवेशन तू कव्हर केलं. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा विरोधकांनी कृषी विभागाविषयी अनेक प्रश्न विचारले, नाना पटोलेंनी यामध्ये सगळ्यात मोठा हिरहिरीनं भाग घेतला आणि पहिल्याच दिवशी अधिवेशनाचं कामकाज थांबल्याचं मला आठवतंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संपूर्ण अधिवेशनामध्ये फारसे दिसले नाहीत. खरं तर अनेक प्रश्न हे त्यांच्या विभागासंदर्भातले होते, मात्र कृषी मंत्री गायब होते अशा सातत्यानं चर्चा होत होत्या. कसं नेमकं तू या सगळ्या घटनेकडे पाहते आणि आजचा सगळी ही जी वादाची मालिका आता सुरू झाली आहे, काय नेमकं या संदर्भात विश्लेषण? खरं आहे अनुपमा, तू म्हणतेस ते, कारण पावसाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात दिसले नाही, तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसानंतर त्यांचा जो व्हिडिओ आला त्यानंतर मात्र ते फार वेळा आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. मग ते सोशल मीडियावर असोत किंवा टीव्ही स्क्रीनवर असो. सगळ्यात महत्त्वाचं, सध्या राज्यात अशी चर्चा आहे, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की कृषी मंत्री पद हे आजपर्यंत इतिहासात खूप मोठ्या व्यक्तींनी सांभाळलेलं आहे, खूप मोठ्या चेहऱ्यांनी सांभाळलेलं आहे आणि विशेषतः कृषी खातं हे मातीशी नाळ जोडणारं खातं असतं. मात्र मातीशी नाळ
तर दूरपर्यंत सोडाच, मात्र आपल्या वक्तव्यांनी सातत्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या माती करताना दिसत आहेत आणि आणखीन एकदा ती सिद्ध झालेली आहे. त्यांचं आणखी एक बरळलेलं वक्तव्य आज समोर आलेलं आहे. खरं तर आज खरोखरच सगळ्या पत्रकारांना अपेक्षा होती की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकतर फार मनापासून माफी मागतील किंवा कदाचित अजित पवारांनी आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे अजित पवारांनी सुद्धा कदाचित त्यांना काही आदेश दिलेले असतील आणि ते आपला राजीनामा देखील सादर करतील. मात्र या अपेक्षा तर धुळीस मिळाल्याच, मात्र त्यासोबतच पदरात पडते ती मोठी निराशा, कारण माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. शासनालाच ते भिकारी ठरवून तर मोकळे झालेलेच आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे माणिकराव कोकाटेंच्या पक्षाचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. अगदी सकाळी 6 वाजता उठून सुद्धा ते प्रत्यक्ष फील्डवर जातात आणि शासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतात आणि प्रत्येक अगदी बारीक सारीक गोष्टीवरती अजित पवारांची नजर असते. कोणी कसं काय बोलावं याच्या सुद्धा सूचना ते पक्षांतर्गत आपल्या नेत्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सातत्याने देत असतात. इतकंच नाही तर स्वतः अजित पवार जेव्हा चुकले होते यापूर्वी इतिहासामध्ये, तेव्हा त्यांनी शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून आत्मक्लेश सुद्धा केलेला होता आणि तशाच पद्धतीनं सांभाळून वक्तव्य करा बाबांनो, अशा पद्धतीच्या सूचना कार्यकर्त्यांना वारंवार ते जाहीर सभांमधून करत असतात. आणि त्यांचेच मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील, जर अशा पद्धतीने बोलत असतील तर आता अजित पवार काय कारवाई करणार असा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. जरी मुख्यमंत्र्यांनी कान टोचलेले असले तरी सुद्धा अजित पवार मात्र थेटपणे राजीनाम्यावर अद्यापही काही बोललेले नाहीत. सूरज चव्हाणांचा अप्रत्यक्षपणे त्यांनी राजीनामा घेऊन कदाचित अप्रत्यक्षपणे माणिकराव कोकाटेंना त्यांनी इशारा दिलेला आहे. मात्र तरी सुद्धा अजित पवारांची प्रत्यक्ष भूमिका आता यापुढे स्पष्ट होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि राजकीय वर्तुळात, महायुतीच्या वर्तुळात ही चर्चा आहे की महायुतीची प्रतिमा अशा वक्तव्याने अधिक मलिन होऊ शकते. ही तात्काळ अशी वक्तव्य थांबवली जावीत. अगदी खरंय. मनुष्याशी संपर्कात रहा. आपण आणखी यावर चर्चा करणार आहोत. तेव्हा वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्तंभित दिली आहे. कोकाटेंचं शासन भिकारी हे वक्तव्य चुकीचं आहे असं म्हणणं फडणवीसांनी त्यांचे कान टोचलेले आहेत. बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली. 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाहीये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता तंबी दिलेली आहे. आता यावर अजित पवार राष्ट्रवादीतर्फे काय नेमकी कारवाई होती हे खरं तर बघावं लागणार आहे. मात्र माणिकराव सातत्यानं अशा वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेमध्ये का असतात? पुन्हा एकदा आपण जाऊया योगेश खरे यांच्याकडे. आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. योगेश, आपण बघितलं आता खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कान टोचलेले आहेत त्यांचे, मात्र तरी सुद्धा माणिकरावांची वक्तव्य सातत्यानं सुरू असतात. ना ते शेतकऱ्यांचे आहेत की शेतकऱ्यांना ते आपले कृषी मंत्री आहेत असे वाटावेत असं त्यांनी आतापर्यंत कधी वक्तव्य केलं नाही, ना ते शासनाचे आहेत असंही या वक्तव्यावरून दिसतंय. काय नेमकं माणिकरावांचं बिनसतंय कुठे? का आपलं चुकतंय जनता म्हणून की अशा प्रकारचे मंत्री, कृषी मंत्री आपल्याला लाभलेत? कारण तशा मवियाच्या नेत्यांनी सुद्धा आता थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेऊन आम्हाला चांगले कृषी मंत्री द्या अशी मागणी केली आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं बोलणं हे भूषणावह नाही असंही काल म्हटलं आणि आजही या बाबतीमध्ये जे भिकारी शासन म्हटले त्याला सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलाय. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा स्वभाव आणि त्यांचं बोलणं जे काही रांगडा गडीसारखं असतं तसंच ते राहतंय. ते त्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. आपण असं म्हणू शकतो की राजकारणी किंवा एखादा आमदार निवडून येतो त्याच्यानंतर तो हळूहळू त्याच्यामध्ये मॅच्युरिटी ही आपल्याला दिसत असते. बोलण्यात त्याच्यामध्ये शब्दप्रयोग कोणते वापरले पाहिजे, कसं बोललं पाहिजे, माध्यमांसमोर काय बोललं पाहिजे याची मॅच्युरिटी हळूहळू येते. जर तो मंत्री होतो ती अधिक येते आणि त्यानंतर मंत्रिपदावर बसल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मोजकं बोलणं, महत्वाच्या गोष्टींना उत्तरं देणं आणि एखादं उत्तर त्या चौकटीत देणं या गोष्टी त्यांना अजूनही समजत नाही. हे त्यांच्या एकूण सर्व विधानांवरून समोर येतं आहे. माणिकराव कोकाटेंची आतापर्यंत 8 ते 10 वेळेस ही वादग्रस्त वक्तव्य आलेली आहेत. त्यांच्या वक्तव्यांमधून त्यांचं सुधारणा होणं हे अपेक्षित आहे, मात्र ते होताना दिसत नाही. कारण त्यांचा स्वभाव हा असाच आहे. ज्यावेळेस माध्यमांनी एकदा त्यांना असं विचारलं होतं की तुम्ही असं इतकं मोकळेपणे किंवा इतकं थेट का बोलतात,
ते म्हटले माझा स्वभावच असा आहे, मी मंत्री म्हणजे मला मंत्री मिळालं काय आणि नाही मिळालं काय मला फरक पडत नाही, मी आमदार राहीन, पण मला माझं बोलणं, मी माझा स्वभाव बदलवू शकत नाही, मला खोटं नाटं बोलणं जमत नाही आणि मी डिप्लोमॅटिक होऊ शकत नाही. त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे हे डिप्लोमॅटिक नाहीत. ते जे बोलतात त्यांच्या मनात जे येतं ते बोलतात आणि त्यातून हे सगळे वाद निर्माण होत आहेत. आज सुद्धा त्यांनी पत्रकारांना जे काही प्रश्न पत्रकारांनी विचारलेत त्याला उत्तर देताना त्यांनी थेट जी विधानं केलीत ती त्यांना आता अडचणीत आणणारी आहेत. म्हणजे त्यांनी आता आज दिलगिरी व्यक्त केली असती किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या असत्या, नवीन योजना ज्या त्यांनी लॉन्च केल्या त्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या असत्या आणि यापुढे असं होणार नाही, शेतकऱ्यांसाठी मी अधिकाधिक झटण्याचा प्रयत्न करेन असं म्हटलं असतं तर वाद मिटला असता. मात्र अधिकाधिक बोलून प्रत्येक विषयाचा खुलासा देताना त्याला आपण असं म्हणूया की जास्त विस्तारित चर्चा करून त्यांनी आपल्या अंगावर पुन्हा बालंट ओढवून घेतलेलं आहे. पूर्वी केवळ पत्त्या खेळण्याच्या कृतीमधून ते अडचणीत आले होते, आता त्यांच्या विधानांमधून ते अडचणीत येत आहे आणि पुन्हा पुढेही असेच ते अडचणीत येतील असंच एकूण चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणं ही खरं म्हणजे अजित पवारांची जबाबदारी. अजित पवारांनी सुद्धा अशा चुका केल्या होत्या. अजित पवारांचा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव हा मिळता जुळता आहे असं राजकारणामध्ये म्हटलं जातं, राष्ट्रवादीत म्हटलं जातं आणि त्यामुळेच अजित पवार त्यांना सांभाळून घेत असतात. मात्र जे काही त्यांचं नियंत्रण हळूहळू जास्त म्हणजे नियंत्रणा पलीकडे ते जात आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं झालंय आणि त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी आता याकडे लक्ष देणं गरजेचं. अगदी खरं योगेश, आपण सांगताय माणिकरावांचं नेमकं स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, मात्र 25 वर्षांचा अनुभव असल्याचं ते जेव्हा सांगत असतात तेव्हा काय नीतिमत्तेनं आपण वागलं पाहिजे, कशाविषयी कोणाविषयी बोलतोय, ज्या खात्याचे आपण प्रमुख आहोत त्या विभागाच्या लोकांसाठी खरं तर आपण आहोत त्यांच्याविषयी आपण कसे बोलतो, ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणं खरं तर गरजेचं आहे. आणि याच निमित्तानं झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत आणि झी 24 तासनं काही प्रश्न उपस्थित केलेत. आपण बघूया काय आहेत. शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी कोकाटेंना कृषी मंत्री केलंय का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. सातत्यानं वादग्रस्त मालिका सुरू आहे वक्तव्यांची आणि शेतकऱ्यांबाबत अशा अपमान करणारी वक्तव्य ते करतात, तेव्हा त्यांना कृषी मंत्री कशासाठी केलंय? असा अपमान करण्यासाठी. दुसरा प्रश्न. शासन भिकारी म्हणणारा मंत्री मंत्रिमंडळाला कसा चालतो? आपल्या शासनाला भिकारी म्हणणारा हा मंत्री कसा चालतो? तिसरा प्रश्न. सरकार माणिकराव कोकाटेंना वारंवार पाठीशी का घालते? सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकरावांना सरकार वाचवतंय का? त्यांना पाठीशी घालण्यामागची नेमकी कारणं काय आहे? निश्चितच हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. पुढचा प्रश्न आहे. कोकाटेंना अभय देणाऱ्या सरकारची संवेदनशीलता हरवली आहे का? झी 24 तासने हे काही सवाल उपस्थित केलेले आहेत. तर राज्याचे कृषी मंत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे सातत्यानं वादात सापडतात. सध्या विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेत. याआधी अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा आणि कृषी महोत्सवाच्या नावाखाली देणगी वसूल करण्याचा आरोप झाला होता. तर सरपंच हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तरीही पहा कृषी मंत्र्यांची कशी मालिका आहे. वादग्रस्त वक्तव्यच नव्हे तर वादग्रस्त कामं, यामुळे आतापर्यंत कुठकुठले मंत्री कृषी मंत्रीपदी जे होते ते कसे कचाट्यात सापडलेले होते, कसा त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता, हे आपल्याला या फोटोच्या माध्यमातून दिसतंय. एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांची अशी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आता तरी थांबणार का? मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे, मात्र पक्षाकडून आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ते नेमकी काय कारवाई करणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सहकाऱ्यांचे आभार. योगेश खरे थेट नाशिकमधून आपल्या बरोबर होते आणि मनश्री आमचे प्रतिनिधी मुंबईमधून आपल्या बरोबर होते. दोघांचेही आभार या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. यानंतर या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.